पर्सनली आपण भेटतो एकमेकांना आणि काही टेक्निकल फंडामेंटल कल्पना आपल्याला कळल्या नाहीयेत, काही टर्म्स आपल्याला कळल्या नाहीयेत, असं आपण एकमेकांकडे विचारत असतो की याचा अर्थ काय, किंवा हे कुठे आपल्याला वाचायला किंवा बघायला ऐकायला मिळू शकेल. मग जनरली आता जे पॉप्युलर आहे तर युट्यूब व्हिडिओच्या लिंक कोणी शेअर करतात, कोणी एखाद्या पुस्तकातले पॅराग्राफ आपल्याला रेकमेंड करतात. पण असंच उगाच चाचपडत बसण्यापेक्षा एखादी तज्ञ व्यक्ती जेव्हा आपल्या बरोबर असते तेव्हा कॉन्फिडेंटली आपण त्यांना सरळ तोच मुद्दा विचारू शकतो की आम्हाला ही टर्म कळलेली नाहीये, तर ही स्पेसिफिक आम्हाला समजावून सांगा, आणि अर्थातच त्याचा वापर कसा करायचा. आणि तो वापर केल्याने याच्या आधी आपण जे काही स्टॉक सिलेक्शन करत होतो आणि याच्यानंतर पुढे जे काही स्टॉक सिलेक्शन करणार आहोत, तर त्याच्यामध्ये कसा बदल पडू शकेल. आणि ते आपल्याला सगळ्यांनाच शेवटी आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो ही चांगला आणि जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी. लॉंग टर्मच्या कन्सेप्ट आपल्याकडे सगळ्यांकडे माहितीच आहेत, किंवा आता अवेअरनेस पण त्याच्याविषयीचा भरपूर वाढलेला आहे. अवेअरनेस आपला वाढलेला असताना ज्यावेळेला आपण प्रॉफिट मल्टिप्लाय करण्याचा प्रयत्न करतो, जसं लॉंग टर्म एखाद्याने काही चांगले शेअर्स घेतले आणि एक 5 वर्ष 10 वर्ष जर ते होल्ड करून ठेवले, तर डेफिनेटली आपल्याला कुठे ना कुठेतरी त्याच्यामध्ये नफा झालेला दिसणारच आहे. पण हा नफा आपल्याला ऍड ऑन कसा करता येईल, जास्तीत जास्त नफा त्याच्यामध्ये कसा मिळवता येईल, म्हणजे आपल्या बरोबर एखाद्या व्यक्तीने समजा सेम पोर्टफोलिओ तयार केलेला असेल, तर त्याला मिळणारे समजा 25 किंवा 30% रिटर्न, आणि आपण त्याच्यापेक्षा जास्त कमवलेले रिटर्न. तर हे रिटर्न्स आपण फक्त स्टॉक मार्केटमध्येच फोकस करतो असं नाहीये. मी एक दुसरी सुद्धा टर्म त्याच्यामध्ये वापरलेली आहे, एक CAGR, जे प्रत्येक वेळेला अनेकदा स्टॉक मार्केटच्या बाबतीमध्ये जास्त फ्रिक्वेंटली ऐकायला मिळतं. आणि त्याचबरोबरीने IRR असं पण मी एक टर्म लिहिलेली आहे. तर तो IRR म्हणजे नेमका काय, आणि किती जण तो आपल्या म्युच्युअल फंडच्या सिलेक्शनसाठी फ्रिक्वेंटली तो वापरला जातो आणि किती जण तो वापरतात आणि त्याप्रमाणे आपलं स्टॉक सिलेक्शन किंवा म्युच्युअल फंडच्या स्कीमचं सिलेक्शन करतात. तर हा कदाचित संशोधनाचा विषय ठरेल. तर आजच्या वक्त्या तृप्ती राणे मॅडम आपल्या बरोबर आलेल्या आहेत. वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही, आपण सगळेजण लोकसत्ता वाचतो. सोमवारच्या अर्थवृत्तांतमध्ये दर 15 दिवसांनी मॅडमचा लेख असतो. या वर्षीपासून त्या पुन्हा एकदा आलेल्या आहेत, मध्ये एखाद वर्षाचा गॅप होती. त्याच्या अगोदर पण 3 ते 4 वेळेला त्यांनी की जे संपूर्ण त्यांचं रायटिंग आहे, तो कॉलम आहे, हा वेगवेगळ्या नावाने किंवा वेगवेगळ्या विषय घेऊन फोकस करून तो चालवलेला आहे. बरोबर त्यांनी सादरीकरण त्याचं केलेलं आहे. थँक्यू पराग सर. म्हणजे आता अजून मला माझ्याबद्दल काही सांगायला पाहिजे असं वाटत नाहीये, कारण तुम्ही भरपूर सांगितलेलं आहे. आणि जसं तुम्ही आधी म्हणालात की ग्रुपमधल्या अनेक लोकांना मी भेटलेले आहे, ओळखते किंवा त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. आणि आपल्या मीटिंगचं लिमिटेड टाइम स्पेस लक्षात घेता मी म्हणेन इंट्रोडक्शन्स होत राहतील, कारण कधीतरी आपण असे भेटू किंवा बोलू. तर ही पुढची 30-40 मिनिटं जी आपल्या हातात आहेत ती मला जास्तीत जास्त तुमच्या सगळ्यांचे डाऊट्स क्लिअर करण्यासाठी म्हणून वापरायला जास्त आवडतील. सो आय गेस पराग सर, तुमच्या परमिशनने मी बाकी माझ्याबद्दल न सांगताच थेट मुद्द्यात हात घालू का? हो हो, अगदी नक्की. थँक्यू. आणि जर आपण हे लांबलं थोडंसं, तर पुन्हा एकदा सेम लिंक वापरून आपण जॉईन होऊ शकतो. बघूया हो मॅडम, हो, प्लीज कंटिन्यू. थँक्यू. चालेल. ओके. पेठे सरांनी जेव्हा मला ऍक्च्युली विचारलं की बाबा काही हे डाऊट्स इन्व्हेस्टर्सच्या मनात आहेत आणि स्पेसिफिकली कॅगर आणि IRR या संदर्भात, तर मला असं वाटलं की बाबा आता म्हणजे एवढं मी तुमच्या ग्रुपमधले जे इंटरॅक्शन सगळे चालतं, जे स्टॉक सिलेक्शनवर असो किंवा एक्झिट्सवर असो किंवा स्ट्रॅटेजीजवर असो, तर तिथे म्हटलं ह्या बाबतीत जर खुलासा करायची गरज आहे तर प्रॉबब्ली हा बऱ्यापैकी इग्नोर्ड कॉन्सेप्ट असावा इन ओव्हरऑल पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, की नक्की आपण काय बघायचं. कारण आपल्याला जनरली सवय असते की मी 10 घातले त्याचे 20 झाले, दुप्पट झालं, आणि आपला कॅल्क्युलेशन तिथे कदाचित संपत असेल. पण एक जेव्हा मी पोर्टफोलिओ ऍडवायझरी म्हणून बघते किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट हा कॉन्सेप्ट बघते, त्याच्यामध्ये हे कुठे बसतात हे मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करायला म्हणजे एक्सप्लेन करते आज. आणि त्यानंतर जसजसे डाऊट्स येतील तसतसं मी त्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा नक्की प्रयत्न करेन. सो आम्ही IRR आणि कॅगर हे वापरताना ऍक्च्युली कुठची पद्धत ऑफ इन्व्हेस्टिंग वापरतोय त्याच्यावर आहे. कॅगर म्हणजे बेसिकली काय, कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट. म्हणजे सपोज मी एक वन टाइम इन्व्हेस्टमेंट केली आणि ती कालांतराने विकली, तर किती वर्ष ती इन्व्हेस्टमेंट राहिली होती, त्याच्यावर मला फायदा जो झालेला आहे तो मला कंपाऊंडेड रेटने किती मिळाला हे जर फाइंड आउट करायचं झालं तर मी कॅगर हा शब्द वापरते. इथे लक्षात घ्यायची गोष्ट आहे की मी एकदाच पैसे घातलेले आहेत आणि ते मी बाहेर काढते. सो जनरली आम्ही काय करतो,
प्रायव्हेट इक्विटी फंड्स, व्हेंचर कॅपिटल, अशा टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट्स जिथे असतात की जिथे मोठा पैसा एकाच डील आणि तो कालांतराने एका मोठ्या डीलनेच परत येतो सबस्टॅन्शियली, तिथे हे कॅगर वापरण्यात येतं. आता येतो एक थोडस त्याचा रिफाईंड व्हर्जन की बाबा ठीक आहे, पैसे गेले एकदा, पैसे आले एकदा, पण आपण जेव्हा शेअर मध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपल्याला मध्ये मध्ये डिव्हिडंड येत असतात. मग अशा वेळेला त्या छोट्या छोट्या एंट्रीजचा एक 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 कॅगर काढून त्याचं पोर्टफोलिओमध्ये परत कुठे रिटर्नचं कॉन्ट्रीब्युशन किती हे काढणं थोडं क्लिष्ट होऊन जातं. मग तिथे आपण XIRR हे वापरतो. सो XIRR बेसिकली काय म्हणतात, एक्स स्टँड्स फॉर एक्सटेंडेड, IRR स्टँड्स फॉर इंटरनल रेट ऑफ रिटर्न. इंटरनल रेट ऑफ रिटर्न हा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा तो बेसिकली कुठच्या तारखेपासून इन्व्हेस्टमेंट झाली, कधी कधी इन्व्हेस्टमेंट होत गेली, कधी कधी पैसे मिळत गेले आणि आज व्हॅल्यू काय आहे. त्यामुळे इथे डेटला खूप महत्व असतं. सो जेव्हा छोट्या इन्व्हेस्टमेंट होरायझनवर पटकन फायदा होतो तेव्हा हे XIRR चे आकडे काहीतरी तुफान नंबर दाखवतात. म्हणजे असे 170, 180, 190 वगैरे असे काहीतरी आकडे दाखवतात. कारण ते काय करतात तर ह्या दिवसापासून या दिवसापर्यंतचे रिटर्न काढतात आणि मग त्याला अॅन्युअल मध्ये कन्वर्ट करतात. सो सपोज तुम्ही 5 दिवसात 10% रिटर्न काढले तर ह्या 10%ला तो प्रोरेट करून 365 दिवसाचे रिटर्न काढून तुम्हाला तो पर्सेंटेजचा आकडा दाखवतो. मग अशा वेळेला थोडंसं अजून आपल्याला विचार करून बघावं लागतं की बाबा आपण IRR किंवा XIRR कधी वापरावा. सो XIRR हा टिपिकली आम्ही म्युच्युअल फंडाच्या SIP किंवा शेअर्सचे जे म्हणजे टिपिकल डिव्हिडंड यील्डिंग पोर्टफोलिओज असतात आणि ज्याच्यात सबस्टॅन्शियल इन्व्हेस्टमेंटला 1 वर्षापेक्षा जास्तचा काळ झालेला आहे, तिथे XIRR वापरणं बरोबर मानलं जातं. XIRR मुळात ही संकल्पना आहे की आपल्याला जे कॅश इनफ्लोज मध्ये येत आहेत ते इनफ्लोज आपण पुन्हा त्याच इन्व्हेस्टमेंटमध्ये घालतो आणि पुढे ती इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू राहते. सो द इंटरमिडिएट रिटर्न्स आर रिइन्व्हेस्टेड ॲट द सेम रेट ऑफ रिटर्न. हे त्याच्या मागे कॉन्सेप्ट आहे. सो कॅगर लमसम इन्व्हेस्टमेंट, वन शॉट इन्व्हेस्टमेंट आणि वन शॉट व्हॅल्युएशन याच्यावर काम करतं. तर XIRR हा रनिंग बेसिसवर काम करत राहतो. XIRR फॉर शॉर्टर पिरियड्स अँड एक्स्ट्रीमली हाय रेट ऑफ रिटर्न शुड नॉट बी युज्ड फॉर अनालिसिस. कारण तो उगाच मी जसं म्हटलं तो प्रोरेट करतो. दिस इज नॉट ऍक्च्युली द हिस्ट्री ऑफ द ट्रान्झॅक्शन. त्याला छोट्या याचा सॅम्पल मिळाल त्या सॅम्पललाच तो मल्टिप्लाय करून मोठ्या लार्ज युनिव्हर्सला वापरतो. पण जेव्हा आपण आपला SIP बुक बघतोय, म्हणजे टिपिकली आपण आपल्यातले बरेचसे लोक कदाचित म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट करत असतील, तर SIP बुक जेव्हा बघतो किंवा माझा शेअर्सचा जो पोर्टफोलिओ असेल त्या पोर्टफोलिओमध्ये 20-25-30 कंपन्या असतील, पण फायनली पोर्टफोलिओचा रिटर्न काय आला हे काढायला एक अजून मेथड असतो, तो XIRR असतो. याही पलीकडे थोडंसं अजून आपण पुढे गेलं तर त्याला जे पोर्टफोलिओ मॅनेजर्स वापरतात ते आहे TWRR, ज्याला म्हणतात टाइम वेड रेट ऑफ रिटर्न. टाइम वेईंग म्हणजे आपला पोर्टफोलिओमध्ये एखादी इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू किती काळ होती त्याला वेट्स लावत त्याचं रिटर्न काढायचं. मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की XIRR जेव्हा मी काढते आणि छोट्या पिरियडमध्ये पटकन मोठा फायदा होतो, जो आपल्यालाही माहितीये की तो सस्टेनेबल नसतो, कुठेतरी ते पुढे जाऊन ऍव्हरेज आउट, इव्हन आउट होणार. तर या प्रॉब्लेमला ओव्हरकम करण्यासाठी आपण TWRR वापरतो. आता तुम्ही जगभरात कुठेही वेल्थ मॅनेजमेंट कसं होतं हे जर बघितलं आणि वेगवेगळ्या ऍसेट क्लासेसचं कॉम्बिनेशन करून लोकांचे पोर्टफोलिओ बनवले जातात, हेज फंड्स वगैरे हे जेव्हा परफॉर्मन्स प्रेझेंटेशन करतात CFA स्टँडर्ड नुसार, तर तिथे TWRR हे वापरण्यात येतं. टिपिकल म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ साठी XIRR पुरे होतं. आणि लॉंग टर्म स्टेडी स्टेट पोर्टफोलिओज की ज्याच्यामध्ये आपण म्हणतोय की फार आपण उलाढाल सारखी करत नाही, म्हणजे सतत ट्रेडिंग किंवा जिथे 20-25% वर टर्नओव्हर होत नसेल पोर्टफोलिओमध्ये, तिथे XIRR वर्क्स व्हेरी ब्युटिफुली. पण जिथे आपण मोठे पोर्टफोलिओज बनवले तर ज्याच्यामध्ये सतत चर्निंग राहते तिथे मग TWRR असं वापरतो. इथपर्यंत ओके आहे का? मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवते कसे फरक पडतात रिटर्न्स मध्ये ते, पण ऍटलिस्ट एक इंट्रोडक्शन किंवा बेसिक म्हणून हे समजलंय का हे मला कळू देत. सगळेच म्यूटवर आहात त्यामुळे ओके, फाईन. पराग सर,
मॅडम, शेवटची टर्म जी तुम्ही म्हटलीत ना ती TWRR. बिफोर, हा TW, ते पुन्हा एकदा एक्सप्लेन करा प्लीज. ओके. आता सपोज आपला पोर्टफोलिओ जास्त चर्निंगचा आहे की बाबा दर महिन्याला मी भरपूर घे विक करतेय, तर अशा वेळेला XIRR हा छोट्या पिरियडवरचे रिटर्न काढून खूप मोठे करून दाखवतो, मॅग्निफाय करतो. जसं म्हणतो ना आपण की डेरिव्हेटिव्ह मध्ये छोटे लॉसेस पण नंतर मॅग्निफाय होतात, तसंच XIRR हा छोट्या पिरियडवरच्या फास्ट रिटर्न्स, क्विक रिटर्न्सला मॅग्निफाय करतो. तर ती अनोमॅली बाजूला करण्यासाठी टाइम वेटेड रेट ऑफ रिटर्न वापरतो. सो आपल्या पोर्टफोलिओमध्ये किती अमाऊंट, किती काळ इन्व्हेस्टेड होती, ह्याला वेट्स लागतात. सो मी जर सपोज 6 मंथचा माझा पोर्टफोलिओचं अनालिसिस करतेय, मी मंथ वनला जे पैसे घातले त्यांना 6 मंथचं वेट देणार, मंथ टूला घातले त्यांना 5चं देणार, मंथ थ्रीला 4चं देणार. असं करत करत माझ्या पोर्टफोलिओमध्ये जेवढं कॅपिटल इन्फ्युजन झालंय त्याला वेट जे देतो, किंवा आपण म्हणतो ना की त्याला एक मल्टिप्लायर फॅक्टर लावतो जो टाइम साठीचा असतो. सो 5व्या महिन्यात घातलेल्या पैशाचं वजन हे पहिल्या महिन्यात घातलेल्या पैशाच्या वजनापेक्षा कमी असतं, कारण तो कमी काळ राहिलेला आहे. सो करेक्ट. माझी एक्सपेक्टेशन अशी असते की जो पैसा जास्त वेळ सिस्टम मध्ये राहिलेला आहे त्याच्याकडून मला परतावा पण जास्त पाहिजे. ओके. ठीक आहे. याचा फॉर्म्युला तुम्हाला व्यवस्थित गुगलवर मिळून जातो. आणि मुळात म्हणजे जसं मी म्हटलं की तुमचे चांगले पोर्टफोलिओज जर आहेत आणि त्याच्यात तुम्ही रेग्युलर चर्निंग वगैरे करता ॲज अ मॅटर ऑफ युअर स्ट्रॅटेजी, तर तुम्ही हा TWRR करून बघा. तुम्हाला ते रिटर्न्स कम्पेअर करणं अक्रॉस पिरियड्स चांगलं पडतं ॲज अगेन्स्ट अन XIRR ऑर अ कॅगर. पण जे पोर्टफोलिओज आपण म्हणतो ना की आपण घालून ठेवलेले आहेत 15-20% पलीकडे, आपण वर्षभरात काय फारशा उलाढाली करत नाही, तिथे XIRR चालून जातो. आणि अगदी म्हणजे आपण आता बेसिक एक्झाम्पल घ्यायचं तर झिरो कुपन बॉन्ड्स सारख्या इन्व्हेस्टमेंट्स असतात की एकदा घातलं की जोपर्यंत मॅच्युरिटी होत नाही तोपर्यंत पैसेच काढत नाही. अशा ठिकाणी कॅगर चालून जातं, कारण मला माहितीये मध्ये आधी काही येणार नाहीये. सो घातले पैसे, काढले पैसे, किती काळ होता, त्याच्यावर कंपाऊंडिंगचा रेट कॅल्क्युलेट करेल. सगळ्याचे फॉर्म्युला एक्सेलमध्ये सुदैवाने आज मिळतात. फक्त वापरायचं कुठे हे आपल्याला ठरवायचं असतं. सो फार सो गुड. ओके. हो, पण याच्यामध्ये असं असतं का, सपोज मी 6 महिने 1-1 लाखाची SBI घेतोय, तर 6 महिन्यानंतर ज्यावेळेस मी TWRR वापरेल त्यात ॲव्हरेज केला जाईल 6 महिन्यांचा, की मंथली बेसिसवर तो चेक केला जाईल? नाही, 6 महिन्याचा ऍव्हरेज होणार, पण ऑन द बेसिस ऑफ द वेट्स. म्हणजे आपण पहिल्या महिन्यात ओके. घातलं ते 6 महिने राहिलं, सो तो टाइमचा वेईंग फॅक्टर मध्ये येणार. ओके. टिपिकल ओके. ऍव्हरेज जो आपण काढतो ना की ओपनिंग बॅलन्स क्लोजिंग बॅलन्सचा जो ऍव्हरेज घेतो, तो स्ट्रेट फॉरवर्ड ऍव्हरेज काम नाही करणार. ओके मॅडम, थँक्यू. मी हवं तर काय करेन, मी ना पेठे सरांना एक एक्सेलचा फॉर्मॅट पाठवून देईन नंतर, किंवा आपल्या ग्रुपवर शेअर करते. सो तुम्ही त्याच्यात तुमच्या व्हॅल्यूज घालून बघितल्या ना का तुम्हाला लक्षात येईल कसं ते काम करतं. आय थिंक दॅट विल मेक थिंग्स इझी फॉर यू. तर ही हा आय डोंट नो तुम्हाला कोणाला TWRR माहिती होतं की नाही. सो मी एक नवीन पिल्लू जर असं सोडून दिलं आता डोक्यात सगळ्यांच्या. नवीनच टर्म ऐकली आज, थँक्यू फॉर दॅट. सॉरी. नवीनच टर्म आज ऐकली, थँक्यू फॉर दॅट. ओके. नाही, ही म्हणजे ना खूप आपण म्हणूया ना की आपल्या रिटेल लेवलला जनरली आपण हे नाही वापरत. आणि अगदी म्हणजे तसं बघायला गेलं तर MBA वगैरेच्या ह्याच्यामध्ये पण TWRR हा कॉन्सेप्ट असा इतका एम्फसाइज केलेला नाहीये. हे टिपिकल CFA सारख्या सर्टिफिकेशन मध्ये ही टर्म येते. ठीक आहे. तर एक ओके तुम्हाला मॅडम. क्विकली एक एक्सेलवर एक छोटस हे दाखवते, आणि यू दॅट विल हेल्प यू जस्ट अंडरस्टँड. फक्त TWRR चा आज माझ्याकडे शीट नाहीये, तर ते मी तुम्हाला पाठवून देईन व्हॉट्सअपवर. पण मी IRR आणि कॅगर मध्ये कसा फरक पडतो हे एक शेअर करून दाखवते मी तुम्हाला. ठीक आहे. ओके. हे दिसतंय का तुम्हाला? हो हो. सी आता आता एक एक्झाम्पल म्हणून आपण असं घेतलंय की 3 वर्षाचा इन्व्हेस्टमेंट होरायझन, ज्याला आपण टिपिकली मीडियम टर्म म्हणतो, मीडियम टू लॉंग टर्म. तर तिथे एक कॅगर आणि XIRR, जर आपल्याला मध्ये कोणतेच इतर कॅश फ्लोज नाही आहेत तर दोघांचंही उत्तर सेम येतं. आता कॅगरचा फॉर्म्युला बेसिकली असतो, आपल्याला आपण किती कमवले त्याच्यामध्ये आपण किती घातले होते. आता इथे आपल्याला बेनिफिट द्यायचा असतो टाइमचा, की बाबा आपल्याला कंपाऊंडेड कॅल्क्युलेट करायचंय, तर ह्याला 3 वर्षासाठी 1/3, कारण कंपाऊंडिंग मध्ये आपण चक्रवाढ
कॅल्क्युलेट करायचंय म्हणून प्रत्येक वर्षाला एक्सपोनेन्शियलचं दिलेलं आहे. आपण सिम्पल रिटर्न काढलं तर सरळ आलं असतं 10/3 17%, पण सिम्पल रिटर्न आपण नाही कॅल्क्युलेट करत. सो म्हणून आणि ही ऍडजस्टमेंट टू फाइंड आउट द प्रॉफिट चा रेट. सो हा पोर्टफोलिओ 14%, म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट 14% ऍव्हरेज रिटर्न्स तिने दिलेले आहेत. हवेवर अधेमध्ये कुठलाही कॅश फ्लो नाहीये, म्हणून 14% डायरेक्ट 20 वरून 30 वर आपण आलो, काम झालं. आता XIRR चा फॉर्म्युला बघूया. इथे XIRR च्या फॉर्म्युलामध्ये ऍक्च्युअल डेट आपण घेतली. इथे आपण फक्त एक वर्षांसाठी 3 हा आकडा टाकून दिला. सो सपोज हे 3च्या ऐवजी 2.5 वर्ष असेल, सो युल हॅव टू अकॉर्डिंगली अप्रॉक्सिमेट की किती वर्ष, कन्वर्ट इट इन टू इयर्स, त्या हिशोबाने करून इथे हा एक्झॅक्टली डेटवर जातो. आता मजा येते, सपोज मी हे 20 लाख एका कंपनीच्या शेअर्स मध्ये घातलेले होते आणि ती कंपनी दर वर्षाला मला डिव्हिडंड देते. तर मग मी काय करते, तर मग मी आता इथे सपोज ह्यामध्ये असे डिव्हिडंड आलेले आहेत, किंवा आपण मध्ये इंटरिम डिव्हिडंड वगैरे काहीतरी घेऊया. ठीक आहे. आता या कंपनीने सपोज आपल्याला 1% डिव्हिडंड दिला दरवर्षी. हा मायनसचा पण सिग्निफिकन्स समजावते मी तुम्हाला. बेसिकली XIRRच्या फॉर्म्युलामध्ये कुठलंही इन्व्हेस्टमेंट, सो कॅश आउटफ्लो हॅज टू बी शोन ॲज मायनस आणि कॅश इनफ्लोज हॅव टू बी शोन ॲज प्लस. सो जेव्हा आपण हा फॉर्म्युला इथे देतो, किती पैसे गेले हे मायनस फर्स्ट असतं, त्याच्यानंतर किती पैसे येत गेले हे प्लस त्याच्यानंतर असतं, आणि कुठच्या कुठच्या डेटला हे झालेलं आहे त्याचा व्यवस्थित उल्लेख व्हावा लागतो, तरच हा फॉर्म्युला काम करतो. हे 1% मध्ये रिटर्न येत गेल्यामुळे आपल्या या इन्व्हेस्टमेंटचं रिटर्न 16% झाले. आता हे जर आपल्याला कॅगरने काढायचं झालं असतं तर आपण काय काढलं असतं, 20वर 2 मिळाले, हा 1% इथे आला, हा 1% इथे, हा 1% इथे, हा 1% इथे, हा 1% इथे. पण शेवटी जेव्हा आपण कॅल्क्युलेट करायला जातोय तेव्हा मुळात आपण ह्या 1% काय म्हणायचं, प्रिन्सिपल रिकव्हरी म्हणायची की रिटर्न म्हणायचं, हा गोंधळ होतो. आणि म्हणून मग तो कॅगरचा फॉर्म्युला या टाईपच्या इन्व्हेस्टमेंटसाठी आपण बाजूला ठेवून देतो. सो हा मधल्या इंटरमिटंट कॅश फ्लोचा हा इम्पॅक्ट येतो. आता ह्याच्यात एक मजा सांगते तुम्हाला. जसं मी मगाशी म्हटलं की जेव्हा शॉर्ट पिरियडवर रिटर्न्स फटाकन येतात, आणि शॉर्ट पिरियड म्हणजे एनिथिंग विच इज लेस दॅन 1 इयर इज डेफिनेटली शॉर्ट, पण मार्केटची परिस्थिती जेव्हा आपण बघत जातो तेव्हा पण आपल्याला बघायचं असतं की बाबा मार्केट जर खूप हाय ह्याच्यावर चाललेलं आहे, पीईज वर चाललेलं आहे, आणि टिपिकली स्मॉल आणि ऑपरेटर ड्रिव्हन शेअर्स जेव्हा झपाझप रिटर्न्स देत आहेत, तो त्या काळातला जो XIRR असतो, दॅट XIRR कॅन बी व्हेरी डेंजरस, आणि इट ऍक्च्युअली गिव्ज अस सायन्स की बाबा हे आता जरा फ्रॉथ कडे चाललेलं आहे. सो आपण इकडे एक उदाहरण घेऊया XIRRचं अजून. सपोज मी आता 1 जुलैला मी एक सपोज 5 लाख रुपये एका शेअरमध्ये टाकले, आणि साधारण एक धरूया आपण हे शेअर्स होते 500 रुपयाचे, पूर्णच आकडा टाकते. ठीक आहे. सो हे 1000 शेअर्स मी घेतले होते. सपोज फॉर सम रिझन हा शेअर 15 जुलैला 650 रुपये झाला. मस्त, हा मला प्रॉफिट झालेला आहे. तर हा XIRR जेव्हा मी काढते, असे आकडे देते. आणि हे जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सिग्निफिकंट असेल, सो इफ दिस 5 lakhs इज से 25-30% ऑफ युअर ओव्हरऑल पोर्टफोलिओ, तुमच्या पोर्टफोलिओचा अॅन्युअल परफॉर्मन्स तुम्ही जेव्हा काढायला जाल तेव्हा ह्या आकड्याने भयंकर फरक पडेल. आणि म्हणून हे शॉर्ट पिरियडसाठी हे वापरू नये, किंवा ट्रेडिंग पोर्टफोलिओसाठी जनरली हे वापरू नये. तिथे आपण आपल्याला किती प्रॉफिट ऑन किती इन्व्हेस्टमेंट झाला ह्यालाच बघावं, कारण आपल्याला ही अमाऊंट परत आतमध्ये घालून चर्निंगला लावायची असते. आणि हे असे काइंड ऑफ प्रॉफिट रेग्युलर बेसिसवर, कन्सिस्टंट बेसिसवर होणं याची प्रोबॅबिलिटी असते, पण ती खूप कमी असते. आणि आपण एखादा निष्णात ट्रेडर असेल जो कन्सिस्टंटली मनी कंपाऊंडिंग करतो,
तो कदाचित हे वापरू शकेल. बट आपल्या रिटेलच्या लेवलला किंवा आपण म्हणूया की जे थोडंसं ट्रेडिंग आणि थोडंसं कोर पोर्टफोलिओ असं कॉम्बिनेशन करून चालत असतात, त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला वापरणं थोडंसं डेंजरस होऊन जातं, बिकॉज इट डज नॉट रिफ्लेक्ट द ट्रू पिक्चर. आपल्याला बघायचं असतं की ऑन अन ॲव्हरेज आपली कॅपिटल स्टेडी स्टेट लेवलवर डिप्लॉइड असते, तेव्हा तिच्यावर कसे कसे रिटर्न्स येत जातात. आणि म्हणून हे असे ॲबरेशन्स टाळायचे, किंवा जिथे प्रोपोर्शन ऑफ सच ॲबरेशन्स मोठे आहेत तिथे हा वापरू नये. आणि मग तिथे तो TWRR वापरणं जास्त चांगलं पडतं. हम्म. हे लक्षात आलंय? अतिशय सोपं आहे ह्याच्यात करायला, एक्सेलमध्ये करायला. फक्त तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओच्या सगळ्या एंट्रीज एका ठिकाणी असाव्या लागतात. आता जिथे असे 5 वर्षापेक्षा वरचे पोर्टफोलिओज आहेत की ज्याच्यामध्ये बेस अमाऊंट वर्सेस अॅन्युअल इन्व्हेस्टमेंट प्रपोर्शन हे बेस अमाऊंट साठी म्हणजे 80% 90% अशा टाईपचं असेल ना, तिथे हे XIRR तरी काम करेल. पण जिथे बेस अमाऊंट आपण म्हणतो ना, कोणीतरी पोर्टफोलिओ बनवायला सुरुवात केली आहे, तो पहिल्या वर्षाची इन्व्हेस्टमेंट कदाचित ₹1,00,000 झाली आहे, दुसऱ्या वर्षात लाखभर झाली आहे, तिसऱ्या वर्षाचं लाख घालणार, तेव्हा ते 30% ऑफ द पोर्टफोलिओ असणार आहे. सो अशा वेळेला शक्यतो XIRR वापरू नका. कारण आणि शॉर्ट टर्म मधला परफॉर्मन्स खूप चांगला दिसल्यावर आपण खूप हुरळून जातो. सो इट इज बेटर टू स्टे मोर ग्राउंडेड वेन इट कम्स टू युअर परफॉर्मन्स कॅल्क्युलेशन. म्हणून मग तिथे TWRR वापरावा, किंवा त्यावेळेला कॅगर वापरला तरीही चालेल. यू आर स्टील बिल्डिंग द पोर्टफोलिओ, सो मे बी चर्निंग जास्त होत नसेल. सो आपला पोर्टफोलिओचं नेचर जसं आहे आणि द स्टेट ॲट विच पोर्टफोलिओचं कन्स्ट्रक्शन आलेलं असेल, त्यानुसार आपण आपल्या परफॉर्मन्स मेजरमेंटचा टूल वापरला पाहिजे. बॉन्ड्सचं जसं मी उदाहरण दिलं तुम्हाला, जे झिरो पण बॉन्ड्स असतात किंवा जिथे सगळंच मॅच्युरिटीला येणार असतं, तिथे हा कॅगर वापरायचा. आता इथे आपल्याला त्याला अॅन्युअलाइज करावं लागतं. सो हे जर सपोज मी एक्झाम्पल 1 एप्रिल 2021 टू 31 मार्च 2024चं घेतलं, तर माझ्याकडे 3 क्लिअर कट पूर्ण वर्ष येतात. पण हे जर सपोज 31 मार्च 2024 नसून जर हे जर असं असतं की बाबा मला हा 2.5 वर्षावर मिळालाय, तर मला हे 2.5 असं करायला लागतं. सो हे असे फॉर्म्युले आपल्याला अरायव्ह करावे लागतात डिपेंडिंग ऑन किती काळ त्या इन्व्हेस्टमेंटचा झालेला आहे. सो आपल्याकडे जर सपोज 2-3 ऑप्शन्स असतील की बाबा एखादी इन्व्हेस्टमेंट आता 15 घेऊन आपल्याला सपोज 1.5 वर्षामध्ये 20 देणार असेल, तर त्याचा कॅगर कॅल्क्युलेट करायला आपल्याला 1.5 वर्षाचंच फक्त हे लावायचं असतं. हे बघा, ठीक आहे. आणि हेच जर सपोज आपण म्हणूया आपल्याकडे कमी कॅपिटलमध्ये हे असे उद्योग होत असतील, तर हे अजून चांगलं होतं. पण सी आर मनी रिमेन्स कंटिन्युअसली इन्व्हेस्टेड. सो हे जेव्हा म्हणजे आपण म्हणतो ना वन ऑफ लार्ज तिकीट ट्रान्झॅक्शन होतात, तिथे हे वापरायला बरं पडतं. पण आपल्या पोर्टफोलिओज मध्ये जिथे काही ना काही चालू असतं, प्लस मायनस चालू असतं, तिथे हे प्रत्येक इन्व्हेस्टमेंट पिरियडसाठी करणं क्लिष्ट होऊन जातं. करू नाही शकत अशातला भाग नाही, पण ते अतिशय क्लिष्ट होतं. आणि जिथे छोटे छोटे पैसे म्हणजे आपण म्हणतो डिव्हिडंड, ज्यांची आपल्याकडे टिपिकल यील्ड असते 1 ते 1.25%, तर तिथे हे मेंटेन करणं रेकॉर्ड्स इट इज एक्स्ट्रीमली पेनफुल आणि टाइम कन्झ्युमिंग. मग तिथे हा XIRR कसा वापरायचा ते पण मी दाखवते. आता सपोज माझी फर्स्ट इन्व्हेस्टमेंट झाली 1 एप्रिलला ₹10. मला 30 सप्टेंबरला आले एक साधारण ₹1 आपण पकडूया डिव्हिडंड आला. मी पुन्हा 15 ऑक्टोबरला पैसे घातलेसे 2. मग 31 मार्च 2022ला मला असे सपोज अजून ₹1 आला. असं करत करत आपण प्रत्येक एंट्री जी असते ना आपले लेजरची, की घातले पैसे मध्ये मी पैसे काढले, सपोज मी 30 सप्टेंबरला माझ्या पोर्टफोलिओ मधले ₹3 काढून घेतले. सो ऑल निगेटिव्ह एंट्रीज आर कॅश आउटफ्लोज. तुम्ही इन्व्हेस्ट किती केले. ऑल पॉझिटिव्ह एंट्रीज आर कॅश इनफ्लोज. याच्यामध्ये 2च इनफ्लोज येतात आपल्याला, एक डिव्हिडंड येतो आणि दुसरं येतं
मेजरली रिडेम्पशन मधले पण दोन प्रकार असतात. रिडेम्पशन मध्ये जिथे आपण ऍक्च्युअल जाऊन सेल करतो किंवा जिथे बायबॅक्स होतात. सो ह्याच्या व्यतिरिक्त इथे दुसरे काही प्लस मायनस करायची गरज नसते. पैसे आले पैसे गेले. सो पुरा पुरा पैशाचाच हिशोब चालतो आणि त्याला वेळेला महत्व दिलं जातं. फक्त ह्याचं व्हॅल्युएशन करताना आता सपोज मी 31 मार्च 23 ला व्हॅल्युएशन करते. आता मी ह्या पोर्टफोलिओमध्ये 10 घातले होते, नंतर 2 घातले, सो 12 घातले आणि पोर्टफोलिओतून मला 4 मिळाले. सो कुठेतरी एक साधारण आपण पकडूया की या पोर्टफोलिओचं व्हॅल्युएशन सपोज 9 आहे 31 मार्च 2023 ला. सो XIRR फॉर ऑल दीज कॅश फ्लोज ओव्हर दिस पिरियड 10% रिटर्न आपल्याला मिळालंय. ऑन अ रेग्युलर बेसिस आपल्याला ही डेट आणि ही अमाऊंट आपल्या पोर्टफोलिओच्या व्हॅल्यूने अपडेट करत राहावी लागते. तुम्हाला मी एक रनिंग पोर्टफोलिओचं दाखवते. माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे, त्याच्यावरून तुम्हाला एक आयडिया येईल कसं होतं. एक पर्सनलवर प्रश्न असा आलेला होता की जसे पी हम्म. रेशो किंवा इतर जे काही रेशो असतात तर त्याचे ठराविक पॅरामीटर ठरलेले असतात की पी रेशो एवढा झाला म्हणजे तो ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड कॅटेगरीमध्ये जातो वगैरे. तर तसं सीएजीआरच्या बाबतीत असं काही सांगता येईल का पर्टिक्युलरली की सीएजीआर एवढा असला म्हणजे हा इंडिव्हिज्युअलशी रिलेटेड असतो मला असं वाटतं. त्याच्यामुळे एखाद्या कंपनीचा पी अच्छा. रेशो एवढा आहे किंवा ईपीएस एवढा आहे हे जे आपण ठरलेले पॅरामीटर वापरतो, असा सीएजीआर तुम्हाला एखाद्या कंपनीच्या रिटर्नच्या बाबतीत वापरता येईल का डायरेक्ट? CGI जसं मी म्हटलं ना, तुम्ही जेव्हा मोठ्या पोझिशन्स घेताय आणि तुम्ही त्या होल्ड करता, तर फॉर एक्झाम्पल हायली कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओज असतात. सपोज 5, 7 किंवा 10च कंपन्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यात मोठ्या मोठ्या पोझिशन आहेत. सो म्हणजे सपोज 1 कोटीचा पोर्टफोलिओ आणि 10च कंपन्या आहेत. मग तिथे आपण इंडिव्हिज्युअल पोझिशनला इव्हॅल्युएट करायला CAGR वापरू शकतो. हो, पण म्हणजे तो स्वतःच्या पोर्टफोलिओचाच काढला जातो ना. तो असा कंपनीचा जसा ईपीएस आहे, कंपनीचा पी रेशो आपल्याला नाही, दिला जातो तसा कंपनीच्या कंपनीचा कम्पॅरिझन सीएजीआर. नाही हा, नाही. एक लक्षात घ्या, CAGR, XIRR ह्या सगळ्या गोष्टींना आपण इन्व्हेस्टमेंट करतो तिचा परफॉर्मन्स आहे. कंपनीचा परफॉर्मन्सचा ह्याच्याशी संबंध नाही. कंपनीच्या परफॉर्मन्समध्ये तुम्हाला कंपनीचेच ग्रोथ रिलेटेड पॅरामीटर्स पी हेच वापरावे लागतात. पण तिथे आपल्याला बघायचं असतं स्वस्त आणि महाग कधी आहे ते. हे जे कॅगर, XIRR, TWRR, दीज आर ओनली परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स ऑफ अ पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. दे आर नॉट परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन पॅरामीटर ऑफ अ कंपनी. कंपनीमध्ये सपोज आता मला स्टील सेक्टरमध्ये बघायचं झालं, मी जिंदल स्टील घेऊ का, टाटा स्टील घेऊ का, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया घेऊ, तर याच्यामध्ये मला पी, सेल्स ग्रोथ रेट, प्रॉफिट ग्रोथ रेट, EPS ग्रोथ रेट, ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन हेच बघून जाणं आहे. आणि ओव्हरऑल सेक्टर बबलमध्ये आहे की पडीक झालेला आहे की आता कुठे त्याच्यात मुवमेंट व्हायला सुरुवात झालेली आहे. सो ॲज आय सेड की परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन ऑफ अ पोर्टफोलिओ हॅज ते वेगळ्या पद्धतीने बघायचं असतं आणि कंपनी इव्हॅल्युएशन टू चूज अँड टू कन्वर्ट इट इंटू अन इन्व्हेस्टमेंट ऑप्शन हे वेगळ्या पद्धतीने बघायचं असतं. तर हे हा बघा, हा पोर्टफोलिओ 2016 पासून बनतोय. सो इथे हे सगळे एंट्रीज अशा जातात. ह्याच्यामध्ये डिव्हिडंडचा इम्पॅक्ट घेतलेला नाहीये. पण हे बघा, हे बाय असेल तेव्हा पॉझिटिव्ह एंट्रीज असतात, सेल असेल तेव्हा मायनस एंट्री असतात. मर्जर डिमर्जर मध्ये तसा कॅश फ्लो इम्पॅक्ट काहीच नसतो. आणि सो आपण हे असं करत करत पूर्ण पोर्टफोलिओ हा जून पर्यंत बनवलेला आहे. आणि हा मग त्याला जेव्हा आपण XIRR देतो तेव्हा व्हॅल्युएशन घेतो. सपोज हे 13 जून मी इथे टाकलेलं आहे, तर हे 13 जूनचं व्हॅल्युएशन आहे आणि हा XIRR असा कॅल्क्युलेट झालेला आहे पोर्टफोलिओचा. ह्याच्यामध्ये जर डिव्हिडंड घातले तर अजून 1.25% ते वाढून तो 28, 29 वगैरे असं काहीतरी आकडा देईल. पण ऍज आय सेड की इथे कसं होतंय, इथे हा पोर्टफोलिओ हळूहळू बनतोय आणि आता त्याला ऑलमोस्ट एक 17 पासून बनतोय, नॉट रॉंग, हा 16 पासून बनतोय. सो हा बऱ्यापैकी स्टेडी स्टेट पोर्टफोलिओ झालेला आहे, म्हणून मला हे XIRR वापरता आलं. पण हेच जर एखाद्या नवीन पोर्टफोलिओमध्ये जिथे आपण फार प्लस मायनस सारखं ट्रेडिंग करत राहतो त्याच्यात करायला गेलं तर हे आकडे काहीच्या काही दिसायला लागतात मगाच्या उदाहरणाप्रमाणे. सो शॉर्ट चर्निंग
and that too profitable short churning over a small period of time and vitiate the portfolio performance. इथे जसं प्रॉफिट छोट्या पिरियडवरचा मोठा मॅग्निफाय होऊन दिसतो तसं लॉसचं पण होतं. एकच मिनिट तुम्हाला परत त्याच शीटवर घेऊन जाते आणि दाखवते. आता ही आपण बघितली होती ही केस, ही मी हायलाइट करते इथे. हाच शेअर जर मी 485 ला विकला तर हा लॉस बघा किती दिसतो, 55% लॉस दिसतो. अगदी 490 ला जरी विकला तरी 41% लॉस दिसतो. आणि म्हणून ते दोन्ही बाजूला चेक करताना ही इन्व्हेस्टमेंट आपल्या पोर्टफोलिओमध्ये किती प्रपोर्शन आहे ते बघून XIRR वापरायचं. अदरवाईज अलाव इट टू गेट नॉर्मलाइज, किंवा ह्या अशा ट्रेडिंग पोझिशन्स ज्या असतात जिथे आपल्याला माहिती की आपली ट्रेडिंग टेंडन्सी शॉर्ट पिरियडची आहे त्या वेगळ्याच ठेवून द्यायच्या, त्यामुळे मेन पोर्टफोलिओच्या परफॉर्मन्स मध्ये आणायच्या नाही. सो तो इम्पॅक्ट प्लस किंवा मायनस दोन्ही साईडचा बाजूला करा. इन ठीक आहे. ऑर्डर म्हणजे जस्ट गुड परफॉर्मन्स आहे का नाही हे समजून घ्यायला माझं असं अंडरस्टँडिंग आहे, जे काय अनुभव थोडासा आहे त्यावरनं, की मे बी XIRR एस्पेशली फॉर म्युच्युअल फंड वेअर यू आर डुईंग SIP तर Yes. मोर दॅन 20% असेल तर इट कॅन बी Yes. ट्रीटेड ॲज गुड ऑर बेटर. आय वोंट से बेस्ट, म्हणजे बेस्ट कॅन बी 40 और वॉट एव्हर, म्हणजे 25-30 ॲज वेल. पण एक जनरल थंब रूल वी कॅन अप्लाय की मोर दॅन 20% असेल तर वी शुड बी हॅपी इन अ वे की वी आर गोइंग इन अ राईट ट्रॅक मे बी. ओके. हा, सी इथे मुळात तुमचा पिरियड किती कव्हर झालेला आहे त्याच्यावर हा. डिपेंड करतं. सो 3-1 वर्षाचा पोर्टफोलिओ तुमचा झालाय, चांगल्यापैकी SIP चालू आहेत आणि त्याचा 20%च्या वर आहे आणि ही तुमची रिस्क प्रोफाईलला सूट करणार आहे, तर डेफिनेटली Yes. हा परफॉर्मन्स चांगला आहे. Yes. कधी कधी Okay. 12%चा परफॉर्मन्स पण चांगला असतो, कारण रिस्क प्रोफाईल थोडा खालच्या टाईपचा आहे, बॅलन्स्ड वाला प्रोफाईल आहे. त्यामुळे बेस्ट ऑफ द मार्केट्स, बेस्ट ऑफ द फंड्स असून सुद्धा बिकॉज डेटचं प्रपोर्शन आहे आणि डेट 7-8%च्या पलीकडे रिटर्न देत नाही. मग Right. तुमचा इक्विटीने जरी 20% दिला तरी पोर्टफोलिओ लेवलवर तुम्ही 12-13% येतात. सो रिस्क प्रोफाईल, इन्व्हेस्टमेंट होरायझन आणि आपण म्हणतो ना की आपण शर्यत लावतो ती कोणाबरोबर तरी लावतो. सो बेंचमार्क, सो आपला टिपिकल बेंचमार्क काय असतो की अरे काही नाही तर निफ्टीमध्ये घातले असते किंवा मी निफ्टीचा इंडेक्स फंड घेतला असता. सो तोही तुम्हाला जर परफॉर्मन्स कॅप्चर करायचा आहे की तुमच्या SIPsने मार्केटला किती बीट केलेलं आहे, तर Correct. ज्या दिवशीची तुमची म्युच्युअल फंडाची SIP गेली आहे ना तेच पैसे तुम्ही सपोज आपला HDFCचा इंडेक्स फंड आहे त्याच्यात घातले असते तर त्याचा परफॉर्मन्स काय होता हे काढून हे कळतं. सो तिथे मग आपल्याला आपण आपली पाठ थोपटवू शकतो की अरे ह्या फंडाला मार्केट इज रिप्रेझेंटेड बाय निफ्टी. सो इफ आय हॅव बीन एबल टू डिफीट निफ्टी ऑन अ कन्सिस्टंट बेसिस युझिंग माय म्युच्युअल फंड्स, आय हॅव डन अ गुड जॉब. तोच प्रश्न मी जस्ट चॅटमध्ये टाकला तर मी बघतोय की सी यू आर इन द मार्केट 24 hours, म्हणजे तुम्हाला अपडेटेड असता, यू राईट आर्टिकल, सो यू डू युअर ओन रिसर्च, ते कंटिन्युअस चालू असतं. बट फॉर अ लेमॅन लाईक मी, वेअर एव्हर जेव्हा मला माझ्या बिझनेसमधनं काम मिळतं तेव्हा मी मार्केटमध्ये जातो. बरोबर. आणि माझं रिस्क प्रोफाईल काय खूप नाही की भरपूर रिस्क नाही, मला FDची ऐवजी कुठेतरी टाकायचे आहेत, 12% मिळाले तरी मला बास आहेत. तर मी नेहमी काय करतो की फंडामेंटली स्ट्रॉंग कुठल्या कंपन्या आहेत, फॉर एक्झाम्पल बजाज होल्डिंग माहितीच आहे, कारण काय तुम्ही लोकांनी अभ्यास केलाय तो मी वापरतोय फॉर एक्झाम्पल. आणि ते शॉर्टलिस्ट करणार, मग मी रिव्हर्स चेकिंग करणार, अरे आता काय चेंज झालंय का. तर अशी तुमची कुठली चेकलिस्ट आहे का की जिथं CAGR मिनिमम 20 पाहिजे, PE नेहमी सेक्टरच्या पेक्षा कमी पाहिजे, अशी काय चेकलिस्ट आहे का ती की जिथं मला हा शेअर, आता खूप वेळा मला काय काय शेअर दिसतात, आता पुनावालाचा शेअर जो आहे कुठला फिनकॉप का काहीतरी, तो न्यूजमध्ये आला, मी रिव्हर्स चेकिंग करायला लागलो, तो समजा इंटरेस्टिंग वाटला, देन हाऊ डू आय चेकआउट की तो फंडामेंटली स्ट्रॉंग होणार आहे का नाही, म्हणजे सिम्पल चेकलिस्ट. आणि दरवेळी मी आता काय करतो की मला काय मार्केटमध्ये चाललंय न ते बघता माझा बाईंग प्राइस मी ठरवतो. आणि पेठे सरांना माहिती आहे, मी बाईंग प्राइसच्या पेक्षा जास्तीमध्ये न घेतल्यामुळे मला आतापर्यंत पोर्टफोलिओ चांगला आहे. की समजा मार्केटमध्ये सगळं वर चाललंय, छान छान चाललंय, वर होणारे टार्गेट्स दिले आहेत, तरी पण मी म्हणणार की नाही 100 जरी दिलं
तरी मी घेणार आहे 85 ला, मी थांबून राहतो. कधीतरी तो येतो आणि जातो. तर अशी चेकलिस्ट वगैरे काय असते का? किंवा म्हणजे अगदी बेसिक की हा एवढं बैल ठीक आहे, सेफ तरी आहे, बुडणार नाही मी, ते मला पाहिजे. हा, कसं असतं माहितीये, ही चेकलिस्ट अशी स्टँडर्ड राहत नाही, कारण तुम्हाला मार्केटच्या मोमेंटम नुसार तुम्हाला कॉल्स घ्यावे लागतात. आता फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण लो इंटरेस्ट रेट होरायझन मध्ये असतो, की जिथे पैसा फार स्वस्त आहे, इट इज इझी टू बोरो, इझी टू डिप्लॉय इन द मार्केट, मग अशा वेळेला टिपिकली आपण ग्रोथ कंपन्यांकडे बघतो. आणि पीईचे जे आधार, जो बेसिक आपण म्हणतो फंडामेंटली, आपण बघतो की पीई कुठे आहे, मार्केटचा पीई कुठे आहे, कंपनीचा सध्याचा पीई हिस्टॉरिकल पीई पेक्षा कुठे आहे, हे बेसिक पकडूनच पुढे जावं लागतं. कारण आपल्याला ठरवलेल्या ऍट अ रिटेल लेवल इतका थरो रिसर्च करायला वेळही नसतो आणि बऱ्याचदा स्किल सेटही नसतं. सो इट इज परफेक्टली फाईन टू रिलाय ऑन द ब्रोकरेज रिसर्च रिपोर्ट्स. आणि त्याच्यामध्ये मुळात तुम्ही पोर्टफोलिओ ट्रेडिंग माइंडसेटने बनवताय का लॉंग टर्म होल्डिंगच्या माइंडसेटने बनवताय, याच्यानुसार सुद्धा फरक पडतो. सो आमच्याकडे आम्ही फक्त लॉंग टर्म आहे, आय ओनली डू लॉंग टर्म ट्रेडिंग, अजिबातच नाही. राईट. सो वेन यू आर टॉकिंग ऑफ अ लॉंग टर्म, यू हॅव टू रिमेंबर की बाबा मी अक्युमुलेशन मोडमध्ये असल्यामुळे कदाचित माझ्याकडे जर 20 वर्ष आहेत आणि त्याच्यातल्या 3-4 वर्षातच मी आता अक्युमुलेट केलंय, तर तसंही माझ्या अक्युमुलेशनचा हा खूप छोटा पर्सेंटेज आहे. आय विल बी अक्युमुलेटिंग फर्दर फॉर अ मोर लॉंगर ड्युरेशन. आणि इथे आपल्याला बिल्डिंग ब्लॉक्स म्हणून एवढंच लक्षात ठेवायचं असतं की वेन मार्केट इज गोइंग क्रेझी आफ्टर समथिंग, यू हॅव टू पुट युअर लिमिट्स इन प्लेस, जे तुम्ही आता जसं म्हणाला तुम्ही ऑलरेडी करताय, की 100चा कॉल दिला तर मी 85-80 वाट बघतो. इथे लाईकलीहुड फक्त एवढं असू शकतं की काही सेक्टर ज्यांना आपण म्हणतो ना हायपर ग्रोथ मॉडेलमध्ये ठेवलेलं आहे, जसं आता क्रिप्टोज वगैरेचं सेक्टर नाही म्हणता येणार, त्याचं करन्सी हा वेगळा ऍसेट क्लासच झाला, पण ईव्ही वगैरेवर जेव्हा खूप जास्त स्पॉटलाइट आला की बाबा नाही आता हे वर वर वरच जात राहणार, आणि आता कुठेतरी त्याला थोडंसं आपण एक म्हणतो ना, एक लगाम लागायला सुरुवात झाली आहे, तर मग इथे आपल्याला ऍज अन इंडिव्हिज्युअल वी हॅव टू लुक ॲट हिस्टॉरिकल पी वर्सेस करंट पी, आणि तिथे मग पोझिशन किती घ्यायची हे दर वेळेला ठरवायचं असतं. सो पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्शनच्या रूलमध्ये आम्ही जनरली असं म्हणतो की ज्या शेअरमध्ये मला जो, पहिली गोष्ट म्हणजे कोर आणि सॅटेलाइट, की हा माझा मेजॉरिटी पोर्शन जो कोर जो हलणार नसणार किंवा ज्याच्यामध्ये मी परत परत गुंतवणार आहे, त्याच्यातल्या कुठच्याही शेअरला 5% जास्त वेटेज द्यायचं नाही. का? कारण एखादा जरी इव्हेंट झाला आणि त्या कंपनीला खूप पटकन निगेटिव्ह आउटलुक आला की प्राइस डॅमेज फास्ट होतो आणि तिथे मग पोर्टफोलिओला इमिडिएट इम्पॅक्ट येतो. आपण नवीन इन्व्हेस्टमेंट सुरू करताना पोझिशन जर ठरवलेली असेल की मी हा 5% घेणार आहे, तर आपण 2%नी सुरुवात करतो. पुढे जर मार्केट स्टेडी स्टेट ग्रोथ मोडमध्ये असेल तर आपण लेवल्स डिसाईड करून त्याच्यावर ऍड करतो, की आज मी हा 200ला घेतलाय, मे बी नेक्स्ट रिझल्टच्या नंतर मी हा अजून एक 50 रुपये वर घेईन, आणि त्या हिशोबाने आपण रोलिंग पद्धतीने ते पुढे सरकवत नेतो टार्गेट. पण जिथे मार्केट आजच्या टाईपचं आहे की जिथे कधी कुठली व्हॉलेटिलिटी येईल हे सांगता येत नाहीये, तिथे यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल ऑफ द पास्ट पी वर्सेस करंट 12 महिन्याचा पी चा ऍव्हरेज. इफ द ऍव्हरेज इज वे बियॉन्ड द हिस्टॉरिकल ऍव्हरेज पी, इट इज बेटर नॉट टू गेट इन टू सच स्टॉक. इट माइट गिव्ह यू अ क्विक प्रॉफिट इन अ शॉर्ट स्पॅन ऑफ टाइम, बट करेक्शन आलं त्याच्यामध्ये का तो पटकन रिव्हर्स होऊन अगदी एकतर लॉसेस देऊ शकतो शॉर्ट पिरियड ऑफ टाइम मध्ये, किंवा फार लांब फार जास्त वेळ तो एकाच ठिकाणी कन्सॉलिडेट होत राहील. मग अशी फ्रस्ट्रेशन जर एका चांगल्या पोर्टफोलिओमध्ये चांगली साईज असलेल्या स्टॉकची असेल तर इट बिकम्स व्हेरी फ्रस्ट्रेटिंग. आपण लवकर एक तर होप सोडून देतो की आता ह्याचं काय होणार नाही आणि म्हणून याला आहे तसं एक तर पडून राहू दे विदाउट कॉन्ट्रीब्युटिंग टू द पोर्टफोलिओ प्रॉफिट्स, किंवा मग आपण काढून टाकतो की नको कशाला ते लक्ष ठेवायला लागतं म्हणून. सो फ्रॉम चॉईस ऑफ इन्व्हेस्टमेंट पर्स्पेक्टिव्ह पी नेच आम्ही डिसाईड करतो एंट्री पॉइंट आणि प्रॉफिट बुकिंग पॉइंट काय असला पाहिजे. सो ट्रेलिंग पी ला आम्ही जास्त महत्व देतो अलॉंग विथ क्वार्टरली रिझल्ट बघतो, कारण एखाद्या कंपनीची जर नस ओळखायची असेल ना तर ते जो व्यक्ती क्वार्टरली रिझल्ट चेक करतोय
त्यालाच ते लक्षात येतं. ब्रोकरेज रिपोर्ट्स प्रत्येक क्वार्टरला प्रत्येक कंपनीवर एम्फसाइज करतीलच असं नाहीये. अदरवाईज यू विल हॅव टू स्विच बिटवीन डिफरंट ब्रोकर रिपोर्ट्स किंवा रिसर्च रिपोर्ट्स, की या महिन्यात ह्याने या प्रभुदास लिलाधरचा होता, पुढच्या क्वार्टरमध्ये कदाचित आयसीआयसी सिक्युरिटीज घेईल, त्याच्या पुढच्यामध्ये एसबीआय कॅप असेल, असं करून. पण त्याच्यामध्ये करताना थोडीशी ती त्यांची पद्धत जी असते बोलायची, म्हणजे एखादा रिपोर्ट प्रेझेंट करायची किंवा कुठच्या मुद्द्यावर हायलाईट करायचं, ती थोडीशी बदलत राहते. त्याच्यामुळे इट बिकम स्लाइटली इनकन्व्हिनियंट टू फॉलो डिफरंट रिसर्च रिपोर्ट्स. एक मिनिट. तर पीज आणि थोडंसं आपल्याला ना एक सेक्टर अनालिसिस माहिती असलं पाहिजे, सेक्टर सायकल समजली पाहिजे, की कमोडिटीजची सायकल कधी चालते, कन्झ्युमर डिस्क्रेशनरीची सायकल कधी चालते, कॅपिटल गुड्सची कधी चालते. तर ॲज अन इन्व्हेस्टर आपल्याला थोडंसं मॅच्युअर व्हावं लागतं टू आयडेंटिफाय दोज थिंग्स. आणि आताच्या ह्याच्यामध्ये जिथे ऑलरेडी आपण गोल्ड आणि सिल्वर, सो प्रेशियस मेटल्सची पण चर्चा सध्या करतोय, तर ह्यांना पोर्टफोलिओमध्ये किती स्थान द्यावं, कधी द्यावं, कसं द्यावं, की बाबा फिजिकल गोल्ड सिल्वर घ्यावे का ETFs घ्यावे का वाया म्युच्युअल फंड्स करावं किंवा मायनिंग कंपनीजवर एक्सपोजर घ्यावं. या सगळ्या गोष्टी एक जसं आपण प्रगल्भ होत जातो पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट्समध्ये, त्या शिकाव्या लागतात. इट इज नॉट समथिंग की बाबा आपण एकदा जेवढं आता शिकलेलं आहे तेवढं पुरे झालं. बिकॉज इन द कमिंग इयर्स आम्ही बघतोय की जरी बेसिक ऍसेट क्लासेस तेच राहिले तरी व्हॉलेटिलिटी इतकी जास्त प्रमाणात वाढताना कमी होताना दिसणार आहे की पोर्टफोलिओचा परफॉर्मन्स कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी यू हॅव टू बी व्हेरी ऑपॉर्च्युनिस्टिक. की जर आपल्या ठरवलेली कंपनी चांगली परफॉर्मन्स करते आणि त्याचा शेअर आपल्याला स्वस्त मिळतोय, तर तेव्हा ती रिस्क प्रोफाईल घेऊन तो वाढवून घेऊन गप्प बसायचं. आणि हे करायला तुम्हाला जसं मी म्हटलं की थोडासा अभ्यास चांगला पाहिजे, त्या कंपनी बरोबरची माहिती चांगली आपल्याकडे पाहिजे. अँड म्हणजे इट इज कदाचित व्हेरी आता मच पॉसिबल. म्हणजे याच्यापुढे तुमच्या म्हणण्यानुसार सॅटेलाइट पोर्टफोलिओचं महत्व बहुतेक वाढत राहणार आहे कोर पोर्टफोलिओ पेक्षा. नाही, दोन्ही दोन्ही करावं लागणार आहे दोन्ही असं मला करायला वाटतं. लागेल. अच्छा, ओके. हा, नमस्कार. मी नमस्कार दिनेश सर. प्रभू बोलतोय. बोला बोला. माझा प्रश्न असा होता की या एक्सेल फंक्शन मध्ये देर इज वन मोर नॉमिनल XIRR इज देअर IRR बिकॉज येतो. not IRR. I'm talking about nominal XIRR. There is ओके. another function. I think it is based on the uh, period of compounding which we have to consider. Like generally आपला benchmark FD असतो, which हा. is quarterly compounding. हम्म. That because I have used that in my file, अच्छा. some profit. Is there any guidance? Normally, काही याच्यात exceptionally high XIRR दिसतो. That means should we really book the profit and take something else? ओके. बेसिकली प्रॉफिट बुकिंग साठी मी 2 स्ट्रेट रूल्स असे सांगते. एक म्हणजे इफ द मार्केट इज टर्निंग इट्स टाईड, बुक युअर प्रॉफिट वेन द रिव्हर्सल इज कन्फर्म्ड. कारण काय आहे, आपलं म्हणजे आता आपण गेल्या वर्षभरात ऍक्च्युली हे बघितलंय की मार्केट्स हॅव केप्ट ऑन एक्सटेंडिंग द गेन्स. सो आपल्याला वाटतं आता करेक्शन येईल, नाही, पण ते थोडंसं काहीतरी होतं, परत मार्केटवर जातं. सो अशा छोट्या छोट्या करेक्शन्सला जर आपण मोठे पैसे काढत गेलो ना, तर मग ओव्हरऑल पोर्टफोलिओमध्ये डिप्लॉयबल कॅश जास्त होते आणि वरच्या जसजसं मार्केट वर जातं तसतसं आपल्याकडे रिटर्न काढायला टाइम किंवा ऑपॉर्च्युनिटी कमी होत जाते. सो वी जनरली टेल इन्व्हेस्टर्स की मार्केटमधून तोपर्यंत पैसे किंवा इन्व्हेस्टमेंट तोपर्यंत काढू नका जोपर्यंत ती बऱ्यापैकी वर जाते, रिव्हर्सल कन्फर्म होतं की तुम्हाला लार्ज कॅन्डल 2 दिवस 3 दिवस दिसायला लागतात, तेव्हा तुम्ही प्रॉफिट काढा. हे झालं मार्केट लेवलवर. आणि जेव्हा इंडिव्हिज्युअल स्टॉकचं म्हणते, आता इंडिव्हिज्युअल स्टॉकचं मुळात नेचर काय आहे, की इज दिस अन ऑपरेटर ड्रिव्हन स्टॉक और अ प्रमोटर कंट्रोल्ड स्टॉक वर्सेस दिस इज अ स्टेडी स्टेट लार्जली हेल्ड लार्जली पार्टिसिपेटेड स्टॉक ज्याच्यामध्ये मॅन्युप्युलेशनचं फार नसतं. आता आपल्याला माहितीये की काही स्टॉक्स हे मार्केट जेव्हा शेवटच्या टप्प्यात वर जास्त असतं तेव्हाच वेड्यासारखे धावायला लागतात. मग इथे आपल्याला आपलं रिस्क मॅनेजमेंट करावं लागतं. जसं तुम्ही म्हणालात की मला एवढा एवढा रिटर्न मिळाला, माझी कॅपिटल बाहेर आली, मग प्रॉफिट्स राहू देत तिकडे.
So at least I know that I have taken my money out. What is remaining is only the money that I have earned on it. आणि तिथे मग स्टॉप लॉस लावत, ट्रेलिंग स्टॉप लॉस आपण लावत जातो. फक्त मार्केट गॅप डाऊन ओपन झालं किंवा ह्या अशा स्क्रिप्ट मध्ये स्ट्रेट अवे नेक्स्ट डे 5% खालीच उघडली ती, तर अशा वेळेला ते स्टॉप लॉस कदाचित वापरता म्हणजे ते उपयोगाचे ठरत नाहीत. सो तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर मिड, स्मॉल, मायक्रो भरपूर असतील तर त्यांना ह्या ट्रेलिंग स्टॉप लॉस पद्धतीने आपण प्रॉफिट बुकिंग करायचं. पण ते ओव्हरऑल सायन्स बघूनच, म्हणजे वर जाताना प्रॉफिट काढण्यापेक्षा थोडस खाली यायला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा प्रॉफिट काढणं जास्त सोयीचं पडेल, ॲज वी डोंट नो वेन द एक्झॅक्ट टॉप विल बी रिच्ड. आणि प्रपोर्शन तुम्ही ठेवलं की अशा रिस्की कंपन्यांना साधारण 2% पलीकडे नाही ठेवलं तर तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट करणं सोपं जातं. अग्रेसिव्हच क्लायंट असतो जेव्हा, म्हणजे ज्याचं जो असं म्हणजे एक 7-8% सरळ एखादी पोझिशन घेऊन टाकतो एखाद्या स्टॉकमध्ये आणि ही इज फाईन विथ द व्हॉलॅटिलिटी ऑफ द मार्केट, मग तिथे मग आम्ही पोझिशन कट करताना 2-2 सपोज 8% पोझिशन असेल तर पहिले 2% एक्स रिटर्नवर काढतो, नेक्स्ट 2% अजून रिटर्नवर काढतो आणि असं करत हळूहळू ती पोझिशन कमी करून ते ट्रेडिंग प्रॉफिट्स बाजूला घेत जातो. सो दीज आर 2 मेथोडॉलॉजी इन विच हे बेंचमार्क याला तुम्ही करू शकत नाही, कारण तुम्हाला कशाच्या अगेन्स्ट, आता तुम्ही निफ्टीच्या अगेन्स्ट त्याला कम्पेअर करायला गेला तर निफ्टी कुड जस्ट लाय फ्लॅट वेरएज दी शेअर्स कुड जस्ट रॉकेट. तर मग त्यापेक्षा त्याच्या इंडिव्हिज्युअल प्राइस मुवमेंटला कॅप्चर करून ट्रेलिंग स्टॉप लॉसेस किंवा जसं मी म्हटलं की बाबा प्राइसचेच रेंज ठरवून ठेवायची, इतक्या प्राइसला एवढे काढणार, इतक्या प्राइसला एवढे काढणार, त्याचे ठेवून द्यायचे. मग ते जेव्हा रिव्हर्सल येईल त्या रिव्हर्सल नंतर पण आपल्याला जनरली एखादा बाउन्स बॅक मिळून जातो, तर त्या बाउन्स बॅक मध्ये ती पोझिशन रिकामी करायची. ओके. एक शेवटची 5 मिनिटं राहिले फक्त. विवेक सरांनी एक शक्ती पंप्स विषयी विचारलेलं होतं मगाशी, पण त्यांनी रिपीट केलं होतं ते. बघते मी. हा, तर सहज जर जमलं तर त्या शक्ती पंपच्या बाबतीमध्ये काही सांगता येईल? हा, दाखवते, एकच मिनिट. विवेक सर, तुमचा काही स्पेसिफिक प्रश्न असला तर तुम्ही अनम्यूट करून विचारा. तृप्ती मॅडम आणि पराग सर, गुड मॉर्निंग आणि धन्यवाद हे अरेंज केल्याबद्दल. माहिती बरीच मिळते आहे. शक्ती पंप विषयी विचारायचं म्हणजे एवढंच की मनी कंट्रोल वरती पोर्टफोलिओ तयार केलेला आहे आणि तिथे दाखवतो आहे रिटर्न पर्सेंटेज मध्ये 3000. तो थोडासा प्रश्न पडतो की एवढं मोठं पर्सेंटेज एवढ्या कमी म्हणजे 4 वर्षामध्ये म्हणून फक्त हा प्रश्न आहे की ते CAGR वगैरे काय XIR कसं काढता येईल ह्याच्यावरती थोडस दाखवलं तर बरं होईल. एक मिनिट तेच मी इथे प्रिझम्पशन घेते किती शेअर्स होते असतील. सपोज आपण 1000 शेअर घेतले होते, ठीक आहे, 1 मे 2020 ला 17 रुपयाला सपोज. आज आपण 10 ऑगस्टवर आहोत आणि कदाचित कालचं क्लोजिंग त्याचं 4459 आपण पकडूया 1000 शेअर्सचं, बरोबर? हे बरोबर आहे सर? येस येस, करेक्ट. सो आता जर मी याला XIR केला, डिव्हिडंड आपण फॉर द टाइम बिंग बाजूला काढून टाकूया. हे झालं इन टर्म्स ऑफ XIR. डेट टू डेट कॅल्क्युलेशन मध्ये हे रिटर्न झाले, म्हणजे अॅन्युअल कंपाऊंडिंगचा रेट 267% आहे ओव्हर द लास्ट जून, जुलै, ऑगस्ट 4.25 वर्षात. हा अॅन्युअल आहे का? हा XIR आहे. आता कॅगर जर मी काढायचा झाला तर तो असा येईल. नियरली सिमिलर येतोय बघा, कारण तुम्ही एकदाच पैसे घातलेत आणि ते असे वाढलेले आहेत. सो ऑलमोस्ट 350% रेटने तुमची या शेअर मधली ग्रोथ आहे. ओके, म्हणजे त्या मनी कंट्रोल वरती जे 3000% दाखवत आहे दॅट इज एक मिनिट, हा तुम्ही 17ला घेतलाय की 170? तुम्ही नंतर 170 टाकला ना? 170. हा, थांबा, मग आपण 170 करूया. घ्या
हे बघा हा आला. सो हा 1,70,000 घातले होते, हे एवढे झालेत. आता ह्याच्यात जर तुम्ही ऍक्च्युली प्रॉफिट काढायला गेलात तर प्रॉफिट हा एवढा झालेला आहे डिवाइड बाय ही इन्व्हेस्टमेंट. हे बघा, इथे मी वेळेला महत्व नाही दिलं, इथे मी ऍब्सोल्यूट नंबर. सो दिस इज ऍब्सोल्यूट प्रॉफिट इज 2,500%. बरोबर आहे. ओके 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 गॉट इट. येस येस ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच मॅडम. ओके सर. येस, ओके. थँक्यू सो मच. प्लेजर. अच्छा, दिनेश प्रभू सरांनी ते नॉमिनल XIR काहीतरी लिहिलेलं हा, आहे, हे पण मी ते चेक आपल्या करेन. येस ते आपल्या ग्रुपमध्ये आहेत. तर त्याच्यामुळे आपण 1 to 1 चॅट करू शकतो एकमेकांशी किंवा फोनवरती पण बोलू शकतो. थँक्यू चालेल. सो मच ही सगळी क्लिष्ट टर्म आम्हाला एक्सप्लेन करून दिल्याबद्दल. आणि अर्थातच जे कन्फ्युजन होतं इतरांच्या मनामध्ये की आपण ज्या वेळेला EPS वगैरे असे नॉर्मल पॅरामीटर बघतो, तर त्याच्यामध्ये CAGR आणि XIRR वगैरे हे ते आपण त्या कंपनीच्या किंवा त्या स्कीमला लावायचे असतात का, तर तो आपला इंडिव्हिज्युअल सगळ्या पोर्टफोलिओला अप्लाय करायचे असतात. त्याची उदाहरणं मॅडमने एक्सेल शीटच्या इथे दाखवली आणि एक प्रॅक्टिकल उदाहरण पण घेतलं विवेक सरांचं. आणि प्लस त्यांनी काही इमॅजिनरी प्लस त्यांचा एक थँक्यू पोर्टफोलिओ सो पण मच आणि हॅपी वीकेंड टू एव्हरीबडी. ओके, थँक्स. अच्छा, भेटत थँक राहूया. यू. थँक्यू सगळ्यांना थँक्यू मॅडम. ही थँक्यू. मीटिंग थँक्यू जॉईन परत. केल्याबद्दल. बाय. बाय बाय बाय.